नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे मुंबई तकमध्ये. गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे ती म्हणजे ठाकरे बंधू हे एकत्र येणार का? मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष एकत्र येणार का? आणि हा पक्ष एकत्र येऊन महापालिकांच्या निवडणुकांना सामोरं जाणार का? महापालिकेच्या निवडणुका आता कधीही जाहीर होण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर या निवडणुका होणार आहेत हे आता स्पष्ट झालेलं आहे. त्यामुळे या निवडणुका कधी लागणार, प्रभाग रचना कशी असणार, या सगळ्या संदर्भातले प्रश्न आता विचारले जातात. दुसरीकडे महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल, ही एकत्र लढली जाणार का, किंवा हे सगळे पक्ष हे स्वतंत्र ह्या सगळ्या निवडणुकीला सामोरं जाणार, याबद्दल सुद्धा अजूनही स्पष्टता नाही आहे. आणि या सगळ्या संदर्भात सगळ्या पक्षांकडनं चाचपणी सुरू आहे. पण या सगळ्यामध्ये एक नवीन सर्वे आता समोर आलेला आहे. वीकली वाईब या संस्थेच्या मार्फत हा सर्वे करण्यात आलेला आहे. दर आठवड्याला हे सर्वे करतात आणि या सर्वेमध्ये जर ठाकरे बंधू एकत्र आले तर लोकांचा कौल हा कोणाला आहे, त्यांना हा कौल आहे का एकनाथ शिंदेंच्या बाजूने लोक असतील, या सगळ्या संदर्भात प्रश्न विचारण्यात आले होते. हा सर्वे महापालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने करण्यात आलेला आहे आणि खास करून मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने हा सर्वे करण्यात आलेला आहे. यामध्ये लोकांना वेगवेगळे प्रश्न विचारण्यात आले. खास करून BMC निवडणुकीच्या अनुषंगाने हे प्रश्न होते आणि यातला महत्त्वाचा प्रश्न हा ठाकरे बंधू एकत्र येण्यावर होता. त्यामुळे लोकांनी या सगळ्या संदर्भात काय उत्तरं दिलेली आहेत, लोकांची नेमकी मतं काय आहेत, या सर्वेमधले आकडे काय सांगतात, त्याचं विश्लेषण काय आहे, हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. आता एक एक स्लाईड बघूयात आणि त्याच्यामध्ये कुठले प्रश्न होते आणि लोकांनी कसा रिस्पॉन्ड केलेला आहे हे सुद्धा समजून घेऊयात. पहिली स्लाईड बघूयात. पहिली स्लाईड म्हणजे नगरसेवकांनी केलेल्या कामांनी समाधानी आहात का, असा प्रश्न हा लोकांना विचारण्यात आला होता. म्हणजे या आधीचं जे टेन्यूर होतं त्याच्यामध्ये जे नगरसेवकांनी कामं केली त्याच्याबद्दल तुम्ही समाधानी आहात का, असा प्रश्न हा लोकांचा विचारण्यात आला होता. BMCचं खास, आणि हे लक्षात ठेवा, BMC निवडणुकीच्या अनुषंगाने हे प्रश्न होते. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या अनुषंगाने हा सगळा सर्वे होता. त्याच्यामध्ये होय पूर्ण समाधानी आहे असं 20.9% लोक म्हणत आहेत. दुसरीकडे काही प्रमाणात समाधानी आहे असं 16.2% म्हणत आहेत. तर समाधानी नाही आणि असमाधानी नाही असं 18.7% म्हणत आहेत. काही प्रमाणात समाधानी असणारी लोक ही 3.1% आहेत. पूर्ण असमाधानी असणारी 28.9% आहेत. तर सांगू शकत नाहीत अशी 12.2% इतकी लोक आहेत. तर आता याच्यामध्ये दोन फिगर महत्त्वाचे आहेत. होय पूर्ण समाधानी आहे असं 20.9% लोकांना वाटतं आहे, तर पूर्ण असमाधानी आहे असं 28.9% लोकांना वाटतं आहे. त्यामुळे थोड्या संमिश्र प्रतिक्रिया आहेत. पण काहींना वाटतं आहे की नगरसेवकांनी चांगलं काम केलेलं आहे, पण काहींना वाटतं आहे की अजिबात त्यांनी चांगलं काम केलेलं नाही आहे. दुसरी स्लाईड बघूयात. त्याच्यामध्ये नेमका काय प्रश्न होता तो समजावून घ्यात. दुसरा प्रश्न होता तो म्हणजे शिवसेनेचा कार्यकाळ आणि आत्ताचा आयुक्तांचा कार्यकाळ यांची तुलना तुम्ही कशी कराल. म्हणजे याआधी जेव्हा जे महापौर होते शिवसेनेचे त्यांचा कार्यकाळ आणि त्यानंतर जेव्हा प्रशासक नेमण्यात आलेला आहे महापालिकेवर, प्रशासकाच्या माध्यमातून आता कारभार सुरू आहे, तो कार्यकाळ याची जर तुम्ही तुलना केली तर कोणाचा कार्यकाळ चांगला होता, कसा होता, याची तुलना केली तर तुमची काय मत आहेत असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्याच्यामध्ये लोक असं म्हणतायत की मोठ्या प्रमाणात चांगला 19.9%, काही प्रमाणात चांगला 17.5%, सारखा 17.1%, काही प्रमाणात वाईट 9.7%, मोठ्या प्रमाणात वाईट 26% आणि सांगू शकत नाही असं 9.8% म्हणतात. आता यात इंटरेस्टिंग फिगर आहेत. म्हणजे बघा, शिवसेनेचा कार्यकाळ आणि आत्ता आयुक्तांचा कार्यकाळ याचं कंपॅरिझन केलं तर आत्ताच्या आयुक्तांचा कार्यकाळ म्हणजे जो प्रशासक नेमल्यानंतरचा कार्यकाळ आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाईट आहे असं 26% लोकांना वाटतं आहे. तर मोठ्या प्रमाणात चांगला आहे असं 19% लोकांना वाटतं आहे. पण जर आपण यातला जर एक सेंटर फिगर काढायची म्हटली किंवा यातलं जास्तीत जास्त लोकांना काय वाटतं हे याचा अंदाज घ्यायचा प्रयत्न केला तर मोठ्या प्रमाणात वाईट हा कार्यकाळ आहे असं 26% लोकांना वाटतं आहे. त्यामुळे अर्थातच लोकांची इच्छा आहे की नगरसेवक नेमले जावेत, तिथे निवडणुका व्हाव्यात, नगरसेवक त्यांच्या वॉर्डामध्ये असावेत, त्यांच्यामार्फत कामं करण्यात यावी. ॲक्सेसेबल असतं, लोकांना नगरसेवकांपर्यंत पोहोचणं शक्य असतं आणि त्यांच्या माध्यमातून त्यांच्या मतदारसंघामधली, त्यांच्या वॉर्डामधली कामं ही चटकन होतात. त्यामुळे लोकांचं म्हणणं आहे की आत्ताचा आयुक्ताचा कार्यकाळ हा फारसा काही चांगला नाही आहे, मोठ्या प्रमाणात वाईट आहे असं 26% लोकांना वाटतं आहे. तर मोठ्या प्रमाणात चांगलं असं 19% लोकांना वाटतं आहे. पुढचा मुद्दा कुठला होता, पुढचा प्रश्न कुठला होता तो सुद्धा आता आपण पाहूयात. पुढचा प्रश्न विचारण्यात आला होता, जर स्वबळाचा निर्णय झाला तर तुम्ही कोणत्या पक्षाला समर्थन द्याल. जसं मी सुरुवातीला म्हटलं की महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो, यांनी जर सेपरेट निवडणुका लढायचं ठरवलं, म्हणजे प्रत्येक पक्षाने स्वतंत्र निवडणूक लढवायचा निर्णय घेतला, तर कोणत्या पक्षाला समर्थन द्याल असा प्रश्न हा मुंबईकरांना विचारण्यात आला होता. आणि मुंबईकरांची उत्तरंसुद्धा तितकीच इंटरेस्टिंग आहे. भाजपला 31% लोक हे त्यांच्या समर्थनार्थ आहे, म्हणजे 31% लोक हे भाजपच्या बाजूने आहेत. काँग्रेसच्या बाजूने अवघी 10.3%, ठाकरे गटाच्या बाजूने 23.9% लोक आहेत. शिंदे गटाच्या बाजूने 6.3%,
NCP अजित पवार म्हणजे राष्ट्रवादी अजित पवारांच्या पक्षाच्या बाजूने 3.3%, NCP शरद पवार यांच्या पक्षाच्या बाजूने 1%, मनसेच्या बाजूने 11.2%, इतर जे छोटे मोठे पक्ष आहेत त्यांच्या बाजूने 6.4%, तर सांगू शकत नाही असं 6.6% लोकांना वाटतं आहे. पण याच्यामध्ये सुद्धा इंटरेस्टिंग फिगर आहे. तुम्ही बघा 31% म्हणजे मेजॉरिटी, यातला सगळा मेजर नंबर बघितला तर तो 31% आहे. म्हणजे मोठ्या प्रमाणात समर्थन हे भाजपला आहे. पण आपण जो सुरुवातीला प्रश्न विचारला आणि तो पुढचा काही स्लाइड्समध्ये आपल्याला ते बघायचं आहे लोकांचा कौल कसा आहे, त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर ठाकरे गट 23.9% आणि मनसे 11.2% इतक्या लोकांना वाटतं की त्यांना ते समर्थन करतील. जर या दोघांची बेरीज केली तर ती अर्थातच आपल्याला बघतोय की ही भाजपपेक्षा अधिक होते. आणि जर ठाकरे बंधू आले तर कदाचित BMCचं चित्र हे वेगळं असू शकतं असं सुद्धा या सर्वेमधनं समोर आलेलं आहे. अर्थात या जरतरच्या गोष्टी आहेत, पण सध्याच्या सर्वेमध्ये हा मी पुन्हा एकदा सांगतो, वीकली वाईब नावाची जी संस्था आहे ती हा सर्वे करत असते. दर आठवड्याला सर्वे केला जातो. हा आज त्यांचा प्रदर्शित झालेला सर्वे आहे आणि त्याच्यामधले हे आकडे आहेत. आत्ता तरी लोकांना असं वाटतं की 31% लोक हे जर BMC निवडणूक स्वतंत्रपणे सगळे पक्ष लढले तर त्याच्यामध्ये 31% समर्थन हे भाजपला आहे. पण आपण ठाकरे गट आणि मनसेची मतं बघितली तर ती सुद्धा मोठ्या प्रमाणावर आहे. हे सुद्धा आपल्याला दुर्लक्ष करू चालणार नाही. पण शिंदेंना मात्र इथे मोठी पिछेहाट असलेली आपल्याला पाहायला मिळते. शिंदे जर स्वतंत्र लढले तर 6.3% लोकच हे त्यांच्या बाजूने असतील असं तरी सध्या या सर्वेच्या माध्यमातून दिसतंय. पुढची स्लाईड बघूयात. पुढच्या स्लाईडमध्ये आता मुद्दा विचारण्यात आला होता, तो म्हणजे मुंबईकर म्हणून तुम्हाला कुठला मुद्दा महत्त्वाचा वाटतो. मुंबईमध्ये अनेक महत्त्वाचे मुद्दे असतात. जेव्हा तुम्ही वॉर्डाचा विचार करता, तुम्ही ज्या भागामध्ये राहता, त्यावेळेस तुम्हाला अनेक प्रश्न सतावत असतात. पाण्याचा प्रश्न असतो, तुमच्या हायजीनचा प्रश्न असतो, तुमच्या कचऱ्याचा प्रश्न असतो, खड्ड्यांचा, रस्त्यांचा, असे अनेक प्रश्न असतात. त्याच्यामध्ये या निवडणुकीमध्ये कुठला मुद्दा हा तुम्हाला महत्त्वाचा वाटतो असा सुद्धा प्रश्न हा लोकांना विचारण्यात आला होता. लोकांची मतं आपण बघतोय. खड्डे हा मुद्दा त्यांना 19.5% लोकांना महत्त्वाचा वाटतोय. पाणी तुंबणं, जागोजागी पाणी जे तुंबतं तो मुद्दा 14.3% लोकांना वाटतोय. सार्वजनिक वाहतुकीचा मुद्दा जी व्यवस्थित नसणं हा मुद्दा 10.6% लोकांना वाटतोय. वाईट मलव्यवस्था म्हणजे ड्रेनेज सिस्टीम ही योग्य पद्धतीची नाही आहे असं 16.1% लोकांना वाटतंय. पिण्याचं पाणी हा मुद्दा 11% लोकांना महत्त्वाचा वाटतोय. झोपडपट्टी पुनर्वसन हा 4.7% लोकांना, इतरांना 9.6% आणि सांगू शकत नाही असं 14.3% लोकांना वाटतं की आम्हाला कुठला मुद्दा महत्त्वाचा आहे हे सांगता येणार नाही असं 14.3% लोक म्हणतात. पण खड्डे आणि पाणी तुंबणं आणि वाईट मलव्यवस्था म्हणजे ड्रेनेज सिस्टीम हे मुद्दे मुंबईकरांच्या म्हणजे मुंबईकरांच्या विचाराने हे महत्त्वाचे आहेत. मुंबईकर या सगळ्या मुद्द्यांवर जास्त फोकस करतात आणि हे मुद्दे लक्षात ठेवून, हे मुद्दे डोळ्यासमोर ठेवूनच मतदान करतात हे तरी या सर्वेमधनं स्पष्ट झालेलं आहे. त्यामुळे खड्डे, पाणी तुंबणं आणि वाईट मलव्यवस्था हे मुद्दे मुंबईकरांसाठी या निवडणुकीमध्ये महत्त्वाचं असणार आहे. त्याच्यावर मुंबईकरांचा फोकस असेल असं सुद्धा या सर्वेमधनं स्पष्ट करण्यात आलेलं आहे. आता अगदी लास्टची स्लाईड आणि महत्त्वाची स्लाईड, जो तुमच्या माझ्या मनातला प्रश्न आहे तो म्हणजे जर ठाकरे बंधू एकत्र आले तर नेमकं काय होईल आणि BMCमध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये लोकांचा कौल हा नेमका कोणाचा असेल, मुंबई महापालिका ही कोणाच्या ताब्यात असेल हा प्रश्न होता. तर प्रश्न काय विचारला होता, बाळासाहेबांचा वारसा या लढाईत ठाकरे बंधू एकत्र आले तर कोणाला समर्थन द्याल. सध्या आपण बघतोय की बाळासाहेबांचा वारसा हा आमच्याकडेच आहे असा दावा अनेक पक्षांकडनं केला जातो. म्हणजे एकनाथ शिंदे सुद्धा दावा करतात की आम्ही बाळासाहेबांचा हा वारसा पुढे चालवतोय. उद्धव ठाकरे अर्थातच म्हणतात की बाळासाहेबांचा वारसा आहे, बाळासाहेबांचा मी मुलगा आहे, त्यांचा वारसा मी पुढे चालवतोय. आणि अर्थात मनसे सुद्धा बाळासाहेबांच्या विचारानेच पुढे जात असते असं सुद्धा त्यांच्याकडनं सातत्याने सांगण्यात येतं. त्यामुळे आता जर बाळासाहेबांचा वारसा हा मुद्दा महत्त्वाचा ठरला आणि जर ठाकरे बंधू एकत्र आले तर कोणाला समर्थन द्याल असा प्रश्न होता. त्याच्यामध्ये आपण बघतोय शिंदेंच्या शिवसेनेला 26.2% लोकांनी पसंती दाखवलेली आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे जर एकत्र आले, त्यांची युती झाली तर 52.1% लोक हे त्यांच्या बाजूने उभे राहतील आणि सांगू शकत नाहीत असं 21.8% लोकांना इथे वाटतं आहे. त्यामुळे हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. जी चर्चा सध्या सुरू आहे की ठाकरे बंधू जर एकत्र आले तर नेमकं काय होईल. मुंबईकरांचं मत या सर्वेच्या माध्यमातून समोर आलेलं आहे. ठाकरे बंधू जर एकत्र आले तर 52.1% लोक हे त्यांना समर्थन देतील, या युतीचं समर्थन करतील असं ढळढळीत या सर्वेमध्ये म्हणण्यात आलेलं आहे. तर शिंदेंच्या शिवसेनेला 26.2% लोक समर्थन करतील. पण अर्थातच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीला मोठ्या प्रमाणावर म्हणजे 50हून अधिक टक्के लोकांनी पसंती दर्शवलेली आहे. आणि जर असं झालं तर कदाचित मग मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेनेचा म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचा आणि राज ठाकरेंचा झेंडा
फडकेल अशी शक्यता आहे. पण अर्थात या जरतरच्या गोष्टी आहेत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जर एकत्र आले तर लोक असा विचार करतात, हे सुद्धा आपल्याला लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. पण आपण मगाच्या एका स्लाईडमध्ये बघितलं की लोकांची पसंती स्वतंत्र सगळे पक्ष लढले तर भाजपला सर्वाधिक आहे, हे सुद्धा आपल्याला इथे विसरून चालणार आहे. आता याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे सांगू शकत नाही असं 21.8% लोकांना वाटतं आहे. ते त्यांचं मत अजूनही कुठलं पक्क झालेलं नाही आहे. पण या मतामध्ये सुद्धा आपण जर बघितलं तर हे जरी मतं आपण शिंदेच्या शिवसेनेमध्ये ॲड केली तरीसुद्धा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीला अधिकची लोक पसंती दाखवतात, अधिकची लोक त्यांच्या युतीच्या समर्थनार्थ आहेत, हे सुद्धा आपल्याला यामधनं स्पष्ट होत आहे. हा महत्त्वाचा सर्वे आहे, नवीन सर्वे आहे. वीकली वाईब या माध्यमातून, या संस्थेच्या माध्यमातून हा सर्वे करण्यात आलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण बघतोय की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीला सर्वाधिक पसंती या सगळ्यामध्ये दर्शवलेली आहे. त्यामुळे हा होता वीकली वाईबचा सर्वे, ज्याच्यामध्ये मुंबईकरांच्या दृष्टिकोनातून कुठले प्रश्न महत्त्वाचे आहेत, मुंबईकर कशा पद्धतीनं या निवडणुकीचा विचार करतायत, महापालिकेच्या अनुषंगाने मुंबईकरांना नेमकं काय वाटतंय आणि ठाकरे बंधू एकत्र येण्यावर त्यांची मतं काय आहेत, हे या सगळ्या सर्वेमधनं स्पष्ट झालेलं आहे. अर्थात जसे अशा निवडणुका येतील तसे अनेक सर्वे समोर येतील, त्याच्यामधनं सुद्धा आपल्याला नेमकं मुंबईकरांच्या मनात काय सुरू आहे हे स्पष्ट होऊ शकणार आहे. पण सध्या तरी या सर्वेच्या माध्यमातून आपण जर बघितलं तर मुंबईकरांच्या मनात एकच गोष्ट आहे, ती म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती व्हावी आणि या युतीलाच सर्वाधिक 52% लोकांनी पसंती दर्शवल्याचं सुद्धा आपण पाहिलेलं आहे. तुम्हाला या सर्वेबद्दल काय वाटतं, याच्यामध्ये लोकांनी जी मतं व्यक्त केलेली आहेत त्यांच्याबद्दल काय वाटतं, तुम्हाला काय वाटतं की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र यायला हवेत का, हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. आणि तुम्ही अजूनही मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल तर ते सुद्धा करा. धन्यवाद.